जय मा. हरे नमः. श्री वादिराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनांच्या मालिकेतील श्रीमदानंद तीर्थ भगवत्पादाचार्य प्रणीतम श्रीमद भगवद गीता भाष्यम द्वितीयोध्याय श्लोक 11. देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चान् गीतार्थं वक्ष्यामि लेखतः। नष्टधर्मज्ञानलोककृपालभिर्ब्रह्मरुद्रेन्द्रादिभिरर्चितो ज्ञानप्रदर्शनाय भगवान् व्यासो अवततार। ततश्च इष्टानिष्टप्राप्तिपरिहारसाधनादर्शनात् वेदार्थ अज्ञानाच्च संसारे क्लिश्यमानानां वेदानधिकारिणां स्त्रीशूद्रादीनां च धर्मज्ञानद्वारा मोक्षो भवेदिति कृपालुः सर्व वेदार्थोपबृंहितां तदनुक्त केवल ईश्वर ज्ञानदृष्टार्थयुक्ताञ्च सर्व प्राणिनाम् अवगाह्य अनवगाह्य रूपां केवल भगवत् स्वरूपपरां परोक्षार्थयुक्तां महाभारत संहिताम् अचीकृपत। ओम धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवाः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय। हा एक श्लोक जे आहे आपल्या कुंडलीतले 12 घर सगळे दाखवतात बघा. त्याकरता धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताः युत्सवाः मामकाः पांडवाः च एव किम अकुर्वत संजयो. असं ते सगळेच्या सगळे विषय त्याच्यात 12 घर येतात त्याच्यावर. ते खरे आता मुख्य भगवद्गीता सुरू होती. जे अर्जुन विषाद काल पर्यंत सांगितलं तुम्हाला. अर्जुनाने आपलं दुःख काय आहे, कष्ट काय आहे ते दाखवून दिलेलं आहे, कळवलेलं. आता या ठिकाणी 11व्या श्लोकापासून 11वा श्लोक आहे त्या 11व्या श्लोकापासून मेन मुख्य विषय जे आहे ना भगवद्गीतेचा अभिप्राय आचार्य दाखवून द्यायला आहे. तत्र सेनयोर्मध्ये बांधवादिमोहजाल संवृतम विषीदंतम अर्जुन भगवान वाच. दोन्ही सेनेच्या मध्ये बांधवांच्या मुळे झालेला जो मोह आहे की नाही, त्या मोहापासून उत्पन्न झालेल्या बांधवांच्या बद्दलचं दुःख, कष्ट, शोक अर्जुन श्री भगवंताला दाखवला. त्यानंतर भगवंतानी जे आहे त्याच्यावर असे उत्तर दिले. ते काय दिले आहे? श्री भगवान वाच अशोच्यान अन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. पंडित लोक कसे असतात? ज्ञान असणारे लोक. अर्जुन देखील स्वतः ज्ञानी होता. तो ज्ञानी असलेला ही गोष्ट, तो ज्ञानी असलेली गोष्ट भगवंताला माहित होती. म्हणून याकरता पंडित लोकांनी, ज्ञान असणाऱ्या लोकांनी असं दुःख करत बसू नये बरं का, म्हणून हे दाखवून दिलेलं आहे. तिथं प्रज्ञावादान म्हणजे प्रज्ञेमुळे उत्पन्न झालेले जे काही वाद असतात की नाही. प्रज्ञा म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये कल्पना करून आणलेले जे वाद असतात की नाही, ते वाद कसे असतात? किंवा मनीषोत्थ वचनानी. प्रज्ञावादान या शब्दाचा अर्थ कष्ट आहे, बरोबर नाही दाखवला दुसऱ्यांनी कोणी, म्हणून आचार्यांनी भाषणामध्ये किंवा मनीषा उत्थ वचनानी स्वतःच्या मनीषा म्हणजे काय?
मनीषा म्हणजे मनातील मांडे किंवा मनातील गोष्टी. हं? मनाने उत्पन्न झालेले जे काही वाक्य वाक्य बोलला ना, वाक्य असतात की नाही, तो अर्जुन तसले वाक्य बोलला. मग प्रज्ञावाद शब्दाचा अर्थ स्वतःच्या मनामध्ये आलेले सगळे वाद विवाद याप्रमाणे ऐकून, बोललेले ऐकून कृष्ण भगवान बोललेले आहे. अशोचान अन्वशोचस्त्वम, ज्यांच्याबद्दल शोक करू नाही त्यांच्याबद्दल तू शोक करत. प्रज्ञावादांश भाषसे, आपल्या मनीषेमध्ये मनामध्ये उत्पन्न झालेले जे काही वाद आहेत की नाही, वाक्य आहेत की नाही, ते तू बोलायला लागलायस. गता असून अगता असूंश्च नानुशयोचन्ति पंडिता. गता असून वगैरे सांगत आहेत. गत असून, असू म्हणजे प्राण, असून गत असून, असून ज्यांचे असो प्राण सुटून गेलेले आहेत, नष्ट झालेले आहेत, अशा लोकांना, प्राण सोडून गेलेले लोक जे असतात त्यांना गता असून. अगता असून म्हणजे काय, जे लोक प्राण सोडून गेलेले नाहीयेत, आपला प्राण सोडून गेलेलं नाही, देह सोडणं वेगळं, प्राण सोडणं वेगळं. न अनुशोचन्ति पंडिता, न अनुशोचन्ति, अनुशोचन म्हणजे शोचनामध्ये फरक आहे. शोचन म्हणजे शोक करत बसणं, अनुशोचन म्हणजे पुन्हा 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 तेच तेच बोलत जायचं. तू गेला तर मी कसं व्हावं रे, माझं कसं व्हावं रे, तू कसा गेला जातोस रे, तू मला सर्व कशाला जातो वगैरे इत्यादी सांगितलेलीच गोष्ट पुन्हा 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 जर रिपीट केली म्हणले तर त्याला अनुशोक. एका शोकावर दुसरा शोक पुन्हा बोलायचं. न अनुशोचन्ति पंडिताः न अनुशोचन्ति, पंडित लोक अनुशोक करत नसतात. एकदा दुःख दाखवून दिलं की आपलं गप्प बसतात. जे पंडित लोक नसतात की नाही ते लोक मात्र पुन्हा 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 पुन्हा, जसं आहे एखादा व्यक्ती गेला म्हणलं की नाही, गेला तर भेटायला म्हणून आलेले लोक असतात बघा, एकटेच आलेले नसतात, अनेक लोक येत असतात. मग ते लोक, अनेक लोक आलेले पुन्हा तोच प्रश्न करतात त्याला, कसं गेले हो, काय झालं होतं हो, म्हणून पुन्हा पुन्हा त्यांनी विचारायचं, ह्याने विचारायचं, सगळ्यांच्या समोर पुन्हा पुन्हा तेच सांगितल्यावर काय होतं, ते अनुशोक होतात की नाही. तसं हा अनुशोचन्ति, अनुशोक करत दुःख दाखवत मनामध्ये जे गोष्टी म्हणजे वाक्याचा सारखे येऊन बसले ते सगळे बोला. पंडित हा शब्दाचा काय, पंडा म्हणजे ज्ञान, पंडा शब्दाचा अर्थ ज्ञान. तेन हिताः युक्ताः, ज्ञानाने युक्त असणाऱ्या लोकांना पंडित म्हणतात. जे ज्ञान असणारे लोक असतात की नाही, ते ज्ञान असणाऱ्या लोकांना आपण पंडित म्हणावं. ज्यांना ज्ञान नसतं त्या लोकांना पंडित म्हणत नसतात. पंडा ज्ञानम समुद्दिष्टम म्हणून अभिधान कोशामध्ये सांगितलंय. पंडा शब्दाचा अर्थ ज्ञान. पंडिताः ज्ञानेन युक्ताः, ज्ञानाने युक्त असणारे लोक. गता असून अगता असून न अनुशोचन्ति, दुःख दाखवत किंवा शोक करत बसत नाही, पुन्हा शोक करत बसत नाही. थोडा अर्थ आहे. आता ते किमीची काय म्हणून शोक करत नाही ते सांगतात. न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. न तू एव अहम, न तू म्हणजे नाही बर का, असं म्हणल्यासारखं न तू एव, खरं सांगतो, अहम मी, खरं सांगू का मी पण, असं म्हणलं जातं. न तू एव अहम जातु, कधीही, न आसम नव्हतो मी,
कायमचा कधीही नव्हतो रे. न त्वम न इमे जनाधिपा, तू देखील कायमचा नव्हतास. इमे जनाधिपा अपि न आसन, हे बाकीचे सगळे राजे लोक आहेत ते लोक देखील काय कायमचे नव्हते, जन्मालापासून आलेले आहेत एवढंच. नत्वम नत्वेव अहम, मी नव्हतो, मी कृष्णावतार रूप घेऊन या ठिकाणी आलेलो नव्हतो. तुमच्या सगळ्या भानगडीला बघून, तुमच्या भानगडी बघून तुमच्यासाठी म्हणून मी इथं आलेलो आहे असं म्हणलं तर काय. नत्वेव अहम, एव शब्दाचा अर्थ तिथं काय आहे, खरं सांगतो. खरं सांगतो म्हणजे काय, मी जसे त्या ठिकाणी आलात की नाही तसं खरंच मी नव्हतं बरं का. म्हणजे खरं नको, खरं नव्हतं म्हणजे काय, होतो पण मी इथं आलो नव्हतो असं एवढ्यासाठी म्हणून जातू घातले. नत्वेवाहम जातू ना असं, मी अवतरलो नव्हतो, मी तुमच्यासारखा जन्म घेऊन आलेलो नव्हतो असं म्हणाला. नत्वेवाहम जातू ना असं तत्वम नेहमी, तू देखील नव्हतास, हे सगळे जनाधिपती देखील नव्हते. न चैव न भविष्यामः, फ्युचर मध्ये भविष्यामध्ये आपण सगळे पुन्हा असंच राहणार आहेत काय. भविष्यामध्ये देखील आपण कोणी असंच राहणारे नाहीये. न चैव न भविष्यामः सर्वे वयम, आपण सगळे लोक आता परम, या पुढे, या पुढे देखील असंच राहणार आहे असं समजू नको. तू हे ना मारलं नाहीस तर ते लोक असंच राहणार आहेत असं कल्पना करू नको. हे अशोचानन्वशोचस्त्वम म्हणलेलं. अशोचरो, ज्यांच्याबद्दल शोक करू नये तशा लोकांच्या बद्दल शोक करत आहेत ते पंडित लोकांनी करणं योग्य नाही, पंडित लोकांना योग्य नाही ते सांगेल. ईश्वर नित्यत्वस्य अप्रस्तुतत्वात दृष्टांतत्वेन आह, इल्ले इकडं काय झालेलं आहे, अहम म्हणून म्हणले नाही, तत्वेवाहम म्हणून परमात्माने आपलं दृष्टांत दाखवले. आपलं शब्द परमात्मा नसतो असं नाही, सारखं कायमचा असतो बरं का. म्हणून इथं ते दाखवलेलं आहे, ईश्वर नित्यत्वस्य. आता इथं प्रस्तुत काय सांगायचं आहे, हे सगळे लोक, तू काय, हे सगळे लोक काय नित्य राहणारे नाहीयेत, आधीपासून होते असं समजू नको, पुढं पुढे देखील राहणार आहेत असं समजू नको. जसं मी म्हणून दृष्टांत रूपाने दाखवलेला, जसा मी म्हणजे मी इथं जसं अवतरलो आहे की नाही, पहिल्यांदा तुम्ही नसताना मी काय अवतार घेतलेला नव्हता, पुढं तुम्ही राहणार कायमचे राहणार आहेत असं नसल्या कारणाने मी अवतार घेतला असं देखील नाही बरं का. म्हणून स्वतःचा दृष्टांत दाखवलेला आहे. ईश्वर नित्यत्वस्य अप्रस्तुतत्वात, कारण इथं ईश्वराच्या नित्यत्वाबद्दलचा विचार चर्चा चाललेली नाहीये. तुम्ही लोक कसे आहात, अनित्य आहात, नित्य राहणारे नाहीये हे दाखवून देण्यासाठी दृष्टांत रूपाने एक एक्झाम्पल म्हणून स्वतःचं नाव दाखवलेलं आहे. नत्वेव म्हणूनच न तू एव असं म्हणले बरं का. यथा अहम नित्य वेदांतेषु प्रसिद्ध, ज्याप्रमाणे मी सर्व वेदांताधिकामध्ये, वेदशास्त्राधिकामध्ये प्रसिद्ध आहे, नित्य आहे म्हणून प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे एवं, त्याचप्रमाणे तसंच त्वम एते जनाधिपाः नित्याः, तू काय, सगळे जनाधिप लोक काय हे सगळे नित्यच आहेत, नित्य आहेत पण इथं नव्हते आलेले. मी इथं आलो, कसं आलोय की नाही तसं हे लोक देखील नित्य असणारे लोक या ठिकाणी आलेले आहेत एवढंच. इथे जन्माला आलेले आहेत, माझा जन्म वेगळा, तुमचा जन्म वेगळा, माझा कसा आहे हे दृष्टांत रूपाने दाखवलेला आहे. इथं मी जसा असतो तसं तुम्ही असतात म्हणून असं समजून घ्यायचं नाही. एवं तम एते जनाधिपाश्च नित्याः, सगळे जीव नित्य असतात, जीव सगळेच्या सगळे नित्य असतात हे दाखवून देण्यासाठी बोललेले आहेत. सगळे नित्य असतात, ते लोक कोणी आलेले आहेत यायच्या आधी, आधी होते का हे नाही, आता आले आहेत, आहेत पुढे राहणार आहेत असं नाहीये, पुढे देखील राहणार नाहीये, आधी देखील नव्हते, का आलेले आहेत
एवढंच आहे. त्याच्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे, तर माझ्यामध्ये काय फरक आहे, मी आधी देखील राहतो, आता देखील राहतो, भविष्यामध्ये देखील राहतो. तर तुम्ही मात्र आधी नव्हता, भविष्यात राहणार नाही, आता आहात. एवढं. त्या दोन गोष्टीमध्ये फरक आहे की नाही. तुम्ही आणि मी कसा आहे, नित्य आहे. सगळे नित्यच आहोत. हे जीव लोक देखील नित्यच असतात. जीव नित्य असले तरी असं अर्जुना वगैरे इत्यादी नाव घेऊन येणं हे काही नित्य नाही आहे. हे लोक पुढे नंतर देखील नित्य राहणार आहेत असं देखील नाही आहे बरं का. दाखवा वेदांतेषु प्रसिद्धा मी, सगळ्या वेदांतामध्ये प्रसिद्ध असणारा मी. वेद शब्दाचा अर्थ, वेदांत शब्दाचा अर्थ काय ते देखील तुम्हाला कळावं की वेदांत म्हणजे सगळ्या वेदांचा नाश करणे. अंत शब्दाचा अर्थ नाश केला. सगळ्या वेदांचा अंत करणे म्हणजे वेदांत, म्हणजे सगळेच्या सगळे वेद उकळून टाकून देणे. त्या आंबेडकरने काढले सगळे वेद काढून फेकून दिले. किंवा बुद्धाने देखील तेच केले. त्याकरता वेदांत शब्दाचा अर्थ वेदाचा अंत असा नाहीये. वेदांत कोशामध्ये इत्यादी करता सगळीकडे अंत शब्दाचा अर्थ काय, निर्णय म्हणून देतो की नाही. तो निर्णय केव्हा दिला जातो, शेवटी शेवटी दिला जातो. वेदांचा निर्णय त्याच्यामध्ये दिला गेलेला आहे ते सगळे वेदांत. म्हणजे शास्त्र जे आहेत की नाही, वेदांत नावाचे शास्त्र दर्शनकार शास्त्रज्ञ लोक जे असतात की नाही, त्या लोकांनी सगळे वेद वाचून वाचून सगळ्या वेदांचा अभिप्राय काय आहे काय नाही हे समजून घेऊन शेवटी एक निर्णय दिला. तो निर्णय दिलेला दर्शनकारांनी दिलेला तो जो निर्णय आहे की नाही त्याला शास्त्र म्हणतात. आणि शास्त्राला वेदांत. सर्व वेदांते तू प्रसिद्ध, म्हणून सगळ्या वेदांतामध्ये प्रसिद्ध असणारा तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याला नित्य कसा, परमात्मा कसा नित्य असतो त्याप्रमाणे एवं तम एते जनाधिपाश्च नित्याः, त्याप्रमाणे तू हे सगळे जनाधिप सगळे लोक नित्य आहेत. पण त्या नित्यत्वामध्ये एवढाच फरक आहे. मी कसा नित्य आहे, मी नित्य असलेलं कसं वेदांत शास्त्रामध्ये सांगितलं माहिती आहे का. मी आधी देखील होतो, का देखील आहे, भविष्यामध्ये देखील राहणार. तुम्ही नित्य आहात, पण नित्य असतात तर तरी देखील आधी नव्हतात. आधी अर्जुन वगैरे ह्या नावाने तुम्ही अवतरलेलो नव्हतात. मी मात्र कृष्ण ह्या रूपाने कायमचा होतो, आधी होतो, नंतरही होणार, भविष्यामध्ये राहणार, सगळं मी आहे. माझ्यामध्ये त्या जनाधिपाधिकामध्ये किंवा तुझ्यामध्ये फरक एवढाच आहे. नित्यत्व असून देखील फरक कसला आहे हे समजून घेतो. मत्वेवेते यथा अहम नित्यः सर्व वेदांतेषु प्रसिद्धः एवं त्वम् एते जनाधिपाश्च नित्याः. म्हणून भाष्यामध्ये आचार्यांनी स्वतःच्या नित्यत्वाबद्दल आणि आपल्यासारख्यांच्या नित्यत्वाबद्दलच म्हणजे प्रदर्शन करून दाखवलेले, स्पष्टीकरण करून सांगितलेलं आहे. म्हणून तिथं यथा अहम नित्यः सर्व वेदांतेषु प्रसिद्धः म्हणून नित्यत्व स्वतःच्या बद्दल दाखवायला गेलं असताना वेदांतेषु प्रसिद्धः म्हणून स्वतःच्या नित्यत्वाबद्दल वेदांत अधिकामध्ये प्रसिद्ध असणारा नित्य आहे. तुम्ही लोक वेदांत अधिकामध्ये प्रसिद्ध नसणारं नित्यत्व तुमचं आहे. परमात्म्याचं नित्यत्व कसं आहे, या वेदांतामध्ये प्रसिद्ध आहे एक गोष्ट की परमात्मा नित्य आहे. कसा आहे, आधी आहे, आताही आहे, नंतरही राहतो. पण तुम्ही सगळे लोक मात्र तसे नसतात असा अभिप्राय समजून घेणं हे कोणाचं काम आहे, पंडित लोकांचं काम आहे. म्हणून तुझ्यासारख्या पंडित लोकांनी असा विचार विचार करून घेऊन दुःख मानून घेऊन स्पष्ट राहणं ठीक नाही. देहिनो भावा येतच भवति, देहधारी असणाऱ्या लोकांचे स्वभाव कसे असतात. देहिनः भावाः एवंविधाः भवन्ति, देहधारी लोकांचे भाव म्हणजे एक्झिस्टन्सी म्हणजे राहणं, राहणेपणा. देहधारी लोकांचा राहणेपणा कसा असतंय ते दाखवा.
परमात्माचं देह धारण नाहीये. त्याकरता त्याचं राहणेपणा हे कसं असतं, तसं तुमचं देखील राहणेपणा असतं असं समजू नका. देहधारी लोकांचे राहणे कसे असतात हे दाखवतो. एतत् भवती देहधारी लोकांचे राहणे अशा तदैव असिद्धम तेच सिद्ध राहत नाही ना. नित्यत्वाच्या हिशोबाने तेच सिद्ध राहत नाही का बाबा. तर देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिः तथा देहांतर प्राप्तिः. सांगायला घेत बघा 13व्या श्लोकात काय सांगितलं आहे. देहिनः अस्मिन् देहे देहधारी असणाऱ्या लोकांच्या या देहामध्ये देहिनोऽस्मिन् यथा देहे ज्याप्रमाणे म्हणून उदाहरण दाखवायला लागले बरं का. कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. देहधारी लोकांच्या मध्ये असणारा एक स्वभाव काय आहे माहित आहे का. तसं उदाहरण दाखवले. तसं कौमारावस्था येते. जन्मल्यानंतर त्याला आधी मुग्धावस्था जाती, त्यानंतर बाल्यावस्था येते. बाल्यावस्था गेल्यानंतर कुमारावस्था येते. कुमारावस्था गेल्यानंतर पौगंडावस्था येते. त्यानंतर युवा अवस्था येते. युवा अवस्था झाल्यानंतर वृद्धाप्यावस्था, जरा म्हणजे वार्धक्य, वार्धक्य अवस्था येते. हे सगळे कसे येतात जातात हे माहित आहे ना. तुम्ही तुम्ही पाहिलेलं आहे की नाही. प्रत्येकाने सगळे कसं येणं जाणं राहतं की नाही. त्याप्रमाणे देहधारी असणाऱ्या लोकांचे देही जो असतो की नाही, त्या देहीनी जीवानी देह एकदा धरला म्हणलं की त्या देहाच्या बरोबर त्याला एक 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 घ्यावे लागतात, सोडावे लागतात. बाल्यादी मुग्धादी अवस्था असतात की नाही, शेवटपर्यंत म्हणजे शेवटची अवस्था म्हणजे आठवं म्हणजे ज्या येते वर्धते हे सगळे त्याचे लक्षण असतात. 6 लक्षण हे तर त्याचे आधी असतात, मध्ये येतात. त्याच्यातलं जन्म आणि मरण नावाचे हे पुन्हा नंतर हे 2 शेवटचे असतात. म्हणून असे 8 प्रकारची अवस्था येणं जे आहे की नाही. अपक्षीयते, उन्नीयते वगैरे सगळे देहधारी लोकांचे जे काही लक्षण आहेत की नाही, ते सगळे लक्षण जीवाला लागू होतात. म्हणजे आपल्यासारख्या जीवांना लागू होतात. त्या परमात्म्याला हे सगळे लागू होत नाही. हे वैशिष्ट्य आहे परमात्म्याच्या नित्यत्वामध्ये आणि आपल्या नित्यत्वामध्ये. काय फरक आहे तर हाच फरक. यथा कौमारादी शरीर भेदे अपि देही तरी कुमारावस्था इत्यादी कार्य असताना तो देही जीव ज्या ठिकाणी तिथं असतो की नाही, तो सगळं ईक्षते हे पाहत असतो. अरे आपल्याला बाल्यावस्था गेली, खाली कुमारावस्था आली, कधी आपल्याला जी अवस्था असते ती अवस्था राहू दे म्हणून कधी अपेक्षा करतो काय. अपेक्षा केली तरी ते राहतं काय. नाही राहत. जात हा हा म्हणता म्हणता निघून जातो. हो घसरून जातो हातातून. त्याप्रमाणे कौमारादी शरीर भेद असला तरी शरीर तोच असला तरी त्याचा भेद येतो की नाही, ते त्यांनी स्वतःनी पाहिलेले असतात. ते सिद्ध आहे की नाही. एवं देहांतर प्राप्तावपी त्याचप्रमाणे दुसरा देह येत असताना देखील ईक्षितृत्व त्याला माहित असतं. आपण दुसरा जन्म घेऊन आलो आहे म्हणून कळतं त्याला, पण आधी काय होतो ते लक्षात राहत नाही. बाल्यावस्थामध्ये आपण कसे होतो हे त्याला लक्षात राहत नाही. पाहिलेलं असतं एवढंच. हो आम्ही लहानपणी 5-5 भाकऱ्या खात होतो, म्हणजे आता नाही खात. त्यांनी ते खाल्लेले असतात. जे थोडं थोडं खातात की नाही, त्याच्या वयाच्या मध्ये असताना जे लोक कमी खातात की नाही, त्यांना बघून तो म्हणू शकतो. काय म्हणतो, हो मी तुझ्या वयाचा असताना मी का करत होतो, मी हे खात होतो, मी ते खात होतो. आता तसं ईक्षितृत्व त्याच्यामध्ये असं की नाही. पाहिलं जाणंपणा पाहिलेले गोष्टी त्याला आठवत असतात. त्याप्रमाणे देहांतर प्राप्ती दुसरा देह मिळालेलं देखील तसंच असते. तो दुसरा देह घेतलेला असतोय.
पण त्यांनी पाहिलेलं असतंय, दुसरा देह घेतलेला पाहत असतो, पण ते लक्षात राहत नाही आधीच्या जन्मामध्ये. इथं कुमार आधी अवस्थेमध्ये कसं असतंय ना, ते लक्षात राहतं त्याला, पण दुसरा देह घेतलेला हे लक्षात राहत नाही बरं का. तथा देहांतर प्राप्त अपि ईक्षितृत्व, ईक्षितृत्व त्याला दिसून येत जेव्हा गेल्या जन्मामध्ये केलेले काहीतरी पाप आपल्याला या जन्मामध्ये त्या पापाचा भोग आला की अरे गेल्या जन्मात या जन्मात असं कळू शकतं. या रीतीने कळतं. किंवा देहांतर प्राप्त ईक्षितृत्वात् न ही जडस्य शरीरस्य कौमारात्यनुभव संभवती. जड असणाऱ्या शरीराला कुमाराधिक अवस्था येतात की नाही, त्या अनुभवामध्ये येत नसतात त्याला. जे कुमार देह सोडून देतो पुन्हा दुसरा देह, जसं एक देह सोडून दुसरा देह घेतो तसं कुमाराधिक अवस्था देखील त्याला प्राप्त होत असताना त्या कुमार देह सोडून देतो पुन्हा नंतर युव देह देह त्यांनी घेतला असं येत नाही, राहत नाही. नाही जडस्य शरीरस्य, ते जड शरीर असते की नाही, त्या शरीराला कुमारादी अनुभव योग्य होत नाही. मृतस्य आदर्शनात मेल्यानंतर ते दिसून येत नाही. जसं जिवंत असताना कुमाराधिक अवस्था त्याला कळतात, तसं देह सोडून देऊन दुसरा देह घेतला असताना त्याला हे ज्ञान राहत नाही. मृतस्य आदर्शनात, मृतस्य वायवादी अपगमात अनुभवाभाव, मेलेल्या शरीराला, मेलेलं जे शरीर असतं की नाही, त्या शरीरातून वायू असतो की नाही, प्राणवायू वगैरे, ते सगळे निघून गेलेले असतात. ते सगळे निघून गेलेले पुन्हा दुसऱ्यांदा प्रविष्ट होतात, दुसऱ्या देहामध्ये प्रविष्ट होतात. कुमाराधिक अवस्था कसं असते माहिती आहे का, त्याच्यामधून प्राणाधिक वायू सगळे निघून गेलेले नसतात, म्हणून त्यावेळेस त्याला ते सगळे गेलेले नसतात म्हणून हे कल्पना राहते. पण बाल्यावस्था कशी होते, युवावस्था कशी होती, वृद्धाप्यावस्था कशी आहे, त्याची कल्पना त्याला राहते. हे सगळे निघून गेलेले असतात, नंतरच दुसरा देह घेतात, त्याच्यामध्ये पुन्हा दुसऱ्या देहामध्ये प्रविष्ट होतात. त्याकरता त्याला तिथली कल्पना होती, तिथं आधीच्या देहातली कल्पना त्याला, जसं कुमार आदी अवस्थेमध्ये आपल्याला काय होत होतं काय नाही ह्याची कल्पना त्याला राहत नाही की नाही, राहते की नाही, तशी ही कल्पना त्या दुसरा देह घेतला असताना राहत. ते सांग मृतस्य आदर्शन, मृतस्य वायवात जपगमात अनुभवाभाव. हा मग तुमच्या अनुभवाला तिथं म्हणजे जसा अनुभव असतो की नाही, तो अनुभव तुम्हाला दुसरा देह घेतला असताना येत नाही. अहम मनुष्य इत्यादी अनुभवाच्या येतात चित्तमिती ते नाही हो, ते नसतं तरी काय झालं, मी पण मनुष्यच आहे की. याप्रमाणे अनुभव तुमच्या ज्ञानामध्ये येतं की नाही, मी देखील माणूस होतो, हे गेल्या जन्मी देखील मी माणूस होतो. कोणाला कल्पना, हा अनुभव तुम्हाला तिथं निश्चित रीतीने ठाम रीतीने माहित आहे का, तुम्हाला कळतो का मी मनुष्य आहे, हे कळत. गेल्या जन्मी मी मनुष्य होतो याची कल्पना तुम्हाला येते का? मी गेल्या जन्मी मनुष्य होतो असं सांगू शकत नाही तो, कारण त्या ठिकाणी प्राणवायू प्राणापान वायू इत्यादी सगळे वायू आधीचे जे असतात ते सगळे निघून गेलेले असतात. पुन्हा दुसरा देह घेतलं की त्याच्यामध्ये पुन्हा येत असतात. याकरता अहम मनुष्य इत्यादी अनुभवाच्या येतात चित्त, हा असं म्हणता येत नाही. सगळं सिद्ध आहे, मी पण मनुष्य आहे, ते सगळं सिद्ध आहे असं म्हणता येत. सत्येव सत्येव अविशेषे ध्येय, अविशिष्ट असणारा देह असताना त्याला जसं झोपेतून उठलं की मी झोप झाली माझी उठलो अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं की नाही, तशा रीतीने कुमाराधिक अवस्था आपल्याला प्राप्त झालेले त्या स्वप्न म्हणजे झोपेतून उठलेल्या माणसाला ज्याप्रमाणे ज्ञान होतं तसं ज्ञान होतं. पण हे या ठिकाणी मात्र देह गेल्यानंतर दुसरा देह घेतला असताना तिथं प्राणादी निघून गेलेला असता कारण तर आधीच्या देहामध्ये आपण काय केलं ते आधीच्या जन्मामध्ये कसं होतो काय नाही याची कल्पना. मी मनुष्य आहे एवढं मात्र ध्यान राहत.
हे सगळं मुख्य आहे, फार महत्वाच्या गोष्टी आहेत बरं का. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. तत्र धीरः तर मनुष्य हे त्याबद्दल मुग्ध होऊन बसत नाही, विचार करत बसत नाही. मुख्य अभिप्राय आहे. अरे उद्या हं, सगळ्यांनी एक काम करू. उद्याच्या दिवशी प्रश्न विचार याच्यामध्ये जे काय काल आज परवापर्यंत सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी शंका असतील तर ते सगळे नोट करून ठेवत जा तुम्ही ऐकताना. मध्ये कोणी विचारू नाही. आता सगळं विचारायचं जे आहे ते उद्याच्या दिवशी किंवा परवाच्या दिवशी कोणता दिवस तुम्ही म्हणताल त्या दिवशी शंका समाधान ठेवून द्या. म्हणजे आपल्या पाठामध्ये एक दिवस शंका समाधानाचा ठेवून देऊया. त्या दिवशी पाठ नाही आहे. झालेल्या पाठाच्या बद्दलचे शंका सगळ्यांनी विचारावेत आणि त्या शंकेबद्दल समाधान मी सांग. कळालं सगळ्यांना? कळलं. आपण परवाच्या दिवशी घेऊ, थोडा अभ्यास करतो आम्ही, सगळे रेकॉर्डिंग वाचतो. नारायणाचार्य बुद्धलकर यांनी पीडीएफ पण टाकली, भाषांतर जे केले आपण ते त्यांनी टेक्स्ट मध्ये पण टाकले. असं सगळ्या श्रोत्यांना टेक्स्ट आणि तुमची रेकॉर्डिंग ही दोन्ही आहे, त्याचा अभ्यास होऊन प्रश्न तयार करावे. करून मग मला परवा विचार. परवा विचार एकादशीच्या दिवशी. हो चालेल. एकादशी हो. पत्रिका तयार करून द्या. मला सांगा, विचार, मग मी त्याचं उत्तर देतो. त्या दिवशी पाठ नको, पाठवू दे. हा चालेल. म्हणजे हा श्लोक संपेल. तेही नसते. हा ओके. नमस्कार सगळ्यांना. गोपाल हरे गोपाल कृष्ण भगवान आपले हरे. ती पीडीएफ पण शेअर केली आहे नारायणाचार्यांनी, टेक्स्ट मध्ये जे सांगितले आचार्यांनी, ती पीडीएफ पण आहे, बघू शकतो. काय हरकत कृष्णार्पणमस्तु.